पैठण तालुक्यातील मुरमा परिसरात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग आज शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने तोडावी लागत आहे। मुरमा येथील आप्पासाहेब मानमोडे आणि बजरंग मानमोडे या दोघा भावंडांनी अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर उभ्या केलेल्या या बागा आता पाण्याअभावी वाळत चालल्या आहेत। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। काय सांगाल कशामुळे तुम्ही या फळबाग तोडत आहात? पाणीच नाही राहिलं येईल म्हणून फळबाग तोड राहिला। पहिलं कसे 2 ते 2.5 घंटे मोटर चालत होती, अर्धा घंटा येऊन टेकली त्याच्यामुळे तोडाला। त्यानंतर एकच पाणी टाका म्हणलं तर दुष्काळ सांगितलं पुढच्या वर्षी एकच पाणी टाकून कर्जबाजारी झालो, त्याच्यामुळे कर्जबाजारी नाही व्हामुळे झाडं तोड राहिले। 2 एकर झाड आहे, 300 झाडं होती 2 एकर मध्ये, लाख रुपये खर्च मोकळा आला याला झाड आता 8 वर्षाची झाडं होती। 5 वर्ष सांभाळलं आम्ही, 5 वर्ष तर काहीच नाही उत्पन्न हाती लागलं, 5 वर्ष मेहनत फुकटच गेली। 5 वर्षाच्या नंतर 2-3 वर्षे भाव नसल्यामुळं तिचं उत्पन्न झालं नाही, त्याच्यामुळं संकटच आलं, त्याच्यामुळे तोड लागली। कारण आता मुलाप्रमाणे झाडं तर गेले, पण आता नाविलाज आहे, पाणीच नाही तर झाडं वाळल्यानंतर तोडाच लागणार ना। 7 जून जवळ आल्यानंतर आता झाडं वाळूच राहिले, सगळे तोडणं भागच आहे ना दुसरं। शासनाकडे काहीच का कर्जमाफी लवकर करा, काय अनुदान देता येईल ते शासनाने द्यावं, विकास राडवणे।